आयुष्यावर प्रेम करा पण वेगावर नको. का असं मी बोलतोय? या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. साधारण 3 दिवसापूर्वी मी जिथे राहतो बदलापूरला, अगदी हाकेच्या अंतरावर माझ्या घरापासून अवघे 500 मीटरवर JNPT या रोडचं काम चालू आहे. हा रोड निर्माणाधीन आहे आणि या रोडवरती रविवारी पहाटे 3 वाजता एका BMW गाडीचा अपघात झाला. बदलापूर नजीक असलेल्या एरंजर जवळच्या JNPT बरोडा हायवे जवळ एक भीषण अपघात झालेला आहे. ही BMW कार आपण जर पाहत असाल तर या कारचा मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झालेला असून या कारमध्ये 3 जण होते असे सांगितले जाते आणि एका मित्राचा वाढदिवस होता. मग कदाचित कुठेतरी ते वाढदिवस साजरा करण्यासाठी तिन्ही मित्र घरातून बाहेर पडले असावे आणि त्यानंतर आपण जर बघत असाल तर यातल्या 2 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मात्र एक जो मित्र आहे त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याचे 2 या अपघाताचं मुख्य कारण आहे गाडीचा वेग. असं बोललं जातं की या गाडीचा वेग ताशी 251 किलोमीटर प्रति तास होता. म्हणजे तुम्ही कल्पना करण्याच्या पलीकडे होता तो वेग. साधारण आपल्या इंडियन गाड्या या 80च्या वरती जरी गेल्या तर गाडी थरथरली जाते, वोबलिंग होते. ही तर BMW कार आहे, सेफ्टीमध्ये सगळा एअरबॅग वगैरे सर्व असतील, पण 251 म्हणल्यानंतर तुमची कितीही सेफ्टी गाडी असू द्या त्याचा काही उपयोग होणार नाही. 251 म्हणजे तुमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे आहे 251 आणि त्याचंच हे मुख्य कारण आहे. मुख्य कारण गाडीचा वेग. 251च्या स्पीडनं गाडी ज्या डिवायडरला ज्याला पण धडकले असेल, गाडीच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या असतील. तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवर काय मी फोटोज व्हिडिओज दिलेत. अक्षरशः म्हणजे ते विखुरले गेले बोलतात 1000 मीटर पर्यंत ते गाडीचे पार्ट, इंजिन तुटून दुसरीकडे पडलं. असं बोललं जातं की आई वडिलांचे लाड. मला सांगा, सामान्य घरातला असो नाहीतर श्रीमंताच्या घरातला असो, आपलं पाल्य घरातली गाडीची चावी घेऊन जातो. या आई वडिलांना काय माहिती असणार आहे मला सांगा? आई वडिलांनी सांगितलं की गाडी एवढ्या वेगात पळव. आजकालच्या मुलांचं असं झालंय की काही रील्स बनवण्यासाठी किंवा काहीतरी स्टंट करण्यासाठी या असं अतिवेगात गाडी पळवतात आणि हे अत्यंत धोकादायक स्थितीत ही गाडी पळवली. याचं मुख्य कारण आहे गाडीचा वेग. होईल 251 किलोमीटर प्रति तास गाडी पळवली तर हा त्यांना एक अनुभव घ्यायचा होता, पण हा अनुभव त्यांचा शेवटचा ठरला. आजच्या काही युवा पिढीमध्ये एक स्टंट करणं, रील बनवणं या नादामध्ये काही युवा पिढीमधली जी मुलं आहेत ते अक्षरशः त्या रोडला रोड न समजून त्याला रेस ट्रॅक समजतात आणि त्याच्यामुळे हे भीषण अपघात होतात. कित्येक लोकांचा ह्याच्यामध्ये मृत्यू होतो. इथेच आता एक मुलगीने एका मुलाचा मृत्यू ओढवला. एक जण सिरियस आहे, मृत्यूशी झुंज देतोय. त्यामुळं कुणीही गाडी चालवा, कुठलीही ताब्यात तुमच्या गाडी असू द्या, गाडीचा वेग किमान असायला हवा आणि वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.